ग्रुप सगळ्यांचा 5 ते 14 वयोगट आहे. तिकडे जो त्यांचा संस्थाचालक होता तो यांना खायला प्यायला देत नव्हता. त्यांच्यावर अत्यंत म्हणजे तुम्ही त्या मुलाचं चित्र बघा, तुम्हाला लक्षात येईल की एवढं. आणि त्याच्यावरही झालंय. म्हणजे ह्या केसमध्ये मुलांनाही सोडला नाही. मुलांवर 377 होते आणि मुलींवर 376 होते. एकही मुलगी किंवा मुलगा ह्या केसमध्ये, फक्त मला वाटतं एक ज्याला खूप वीक होता तो एक सोडला, तर बाकी सगळ्यांवर अनन्वित अत्याचार होते. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त चांगला जो पुरावा मी फोरेन्सिकचा म्हणते, एक लक्षात घ्या, 377चे पुरावे मिळतात. हे जर तुम्ही बघत असाल तर 377चे पुरावे. त्याच्यासाठी तुम्हाला फॉरेन्सिकला स्पेसिफिकली विचारावं लागतं. जेव्हा लहान मुलांवर अनैसर्गिक संभोग केला जातो तेव्हा त्यांच्याही अनलमध्ये फरक पडतो आणि ते मेडिकलमध्ये येऊ शकतं. आणि हे फक्त मुलांच्या बाबतीत नाही, 377 मुलीवर झाला असेल तरीही समजतं. त्याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक नॉर्मल डॉक्टरला विचारून चालणार नाही. जे फॉरेन्सिक डॉक्टर असतात, जे फॉरेन्सिकमध्ये डील करतात, त्यांच्याकडे ही केस पाठवावी लागते. सो दॅट तो फॉरेन्सिक एक्सपर्ट त्यांच्याकडे जी यंत्र असतात त्याच्या आधुनिक यंत्राच्या सहाय्याने तपासणी करतो आणि तुम्हाला हे मेडिकलचे पुरावे मिळू शकतात. नेक्स्ट, ह्याच्यामध्ये हे जे आहे हे त्या मुलींना विचारून माहिती करून घ्यावं लागतं आपल्याला की नेमकं काय काय झालंय. आणि मग त्याचे फॉरेन्सिक एव्हिडन्स तुम्ही स्टेटमेंट घेताना तुम्हाला बघताना एवढा त्रास होतोय तर मला केस तपास करताना काय झालं असेल. तर ह्याच्यामध्ये तुमचं आता स्टेटमेंट कसं येणार हे लक्षात घ्या. तुमचं स्टेटमेंट काय, एबीसी असं झालं का, हे झालं. पर्टिक्युलरली यू हॅव टू आस्क अबाउट दॅट इंजरी, की ही इंजरी कशी झाली, कधी झाली, कोणी केली. तर तिला आठवत असेल तर कशा हत्याराने केली. आणि मग ते हत्यार जे आहे ते हत्यार मिळणार नाही तुम्हाला. एवढ्या वर्षानंतर कोणी हत्यार लपव हे करून ठेवलेलं नसतं, पण ते कोलॅबरेशन झालं पाहिजे. लक्षात येतंय. आता तुमची इकडची इंजरी जर एखाद्या ह्यानी आहे, काय म्हणतात त्याला, कुऱ्हाड किंवा त्याने, आणि दुसरी लाकडाची आहे, तर ते तसं आलं पाहिजे. म्हणजे लाकडाची इंजरी जर तुम्ही कुऱ्हाडीची इंजरी किंवा मोठ्या दंडुक्याची इंजरी म्हटलं नाही पाहिजे. ते तुमच्या स्टेटमेंटमध्ये अगदी प्रॉपरली आलं पाहिजे. आता तुम्हाला कोलॅबरेशन सांगते कुठे कुठे व्यवस्थित होतं. हे एक झालं तुमचं इथे तिचं स्टेटमेंट, हा फॉरेन्सिक रिपोर्ट. मेडिकल करताना एक मेडिकल हिस्ट्री म्हणून प्रकार असतो. कधी नीट बघितलंय. आपल्याकडे जी मुलगी बोलते तीच त्या डॉक्टरकडे ते तसं बोलल्यानंतर त्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये येतं. म्हणजे तुमचं आता कोलॅबरेशन कुठे कुठे झालं, तुमचं स्टेटमेंट, सेकंड मेडिकल हिस्ट्री, थर्ड मेडिकल रिपोर्ट, परफेक्ट कोलॅबरेशन. चेन ऑफ एव्हिडन्स हे आपण बेसिक जे शिकतो ते नंतरच्या ह्याच्यात आपण विसरून जातो, की पुराव्याची साखळी तयार करून द्यावी लागते. आपण मधले मधले दुवे टाकत जातो. तर तसं नका करू. प्रॉपरली लक्षात ठेवा की कुठे कुठे तुम्हाला येतात. आणि हे जेव्हा तुम्ही इंजुरी मार्क बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येकीचं स्टेटमेंट वेगवेगळं आहे. एकीला जर एक इंजुरी असेल तर त्याने एक्स ना केली असेल तर दुसरीला वाय ने करतं, किंवा दुसरं काय ना काहीतरी नवीन प्रत्येकाच्या ह्याच्यात येतं. तिसरी महत्वाची गोष्ट, समजा काय काय वेळेला असू शकतं की एकच घटना दोन साक्षीदार सांगतात, पण भाषा वेगळी असते. आता मी तुम्हाला एकच केस विचारली आणि त्यांनाही तीच विचारली. तुम्ही बोलताना तुमचे शब्द वेगळे येतील, तुम्ही बोलताना तुमचे शब्द वेगळे येतील. इट्स बट ऑब्वियस. कोणी दोन व्यक्ती नाटक आणि सिनेमा सोडला तर जसेच्या तसे डायलॉग बोलू शकत नाही. ती ज्या भाषेत सांगेल त्या भाषेत घ्या. काना मात्र काही बदलायची गरज नाही. ह्याचं अजून एक बेस्ट एक्झाम्पल सांगते. जनरली आपण काय करतो, आता पुरुष असले तरी ते पोलीस मधलेच आहेत, काही शब्द आपल्यालाच कसे तरी वाटतात की असं कसं लिहायचं, मग असं कसं लिहायचं. माझ्या आय थिंक कवडास का कळंबोली मला आठवत नाही, ती मुलगी मला एक स्पेसिफिक शब्दप्रयोग सांगत होती आणि नेहमीप्रमाणे मलाही तेच वाटलं की आता हे असं कसं लिहू मी ते. त्याच्यामुळे मग आम्ही बहुतेक लघवीची जागा किंवा असं काहीतरी असा शब्दप्रयोग करून चार्टशीटमध्ये टाकलं. ती मुलगी बॉक्समध्ये उभी राहिली, तिने तोच शब्द वापरायला सुरुवात केली आणि मी तर इथे लिहिलेल्या लघवीची जागा. जज नॉन महाराष्ट्रीयन होता, त्यांना पहिल्यांदा तो शब्द म्हणजे काय कळला नाही मराठीतला. मग त्यांनी इतरांना विचारलं, मग त्यांनी सांगितलं.
बरोबर ऑपोजिशन वकिलांनी त्याच्यावरच ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली की ती मुलगी ते म्हणते आणि तुम्ही हे म्हणताय. लक्षात घ्या, मी तिथे तो जसाच्या तसा शब्द लिहू शकले असते. मग जेव्हा मी बॉक्समध्ये आले तेव्हा परत ते झालं. मग मी कबूल केलं की नाही, ती तसं म्हणाली होती पण त्याचा अर्थ असाही आहे आणि ती असंही एकदा म्हणाली होती आणि म्हणून ते तसं घेतलं. मग त्या मुलीला त्यांनी विचारलं जजनी. आणि अजून एक लक्षात घ्या, चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मध्ये ऑपोजिशन लॉयर कधीही प्रश्न विचारू शकत नाही, लिहून ठेवा. चाइल्ड सेक्शुअल अब्यूजच्या केसेस मध्ये त्यांनी क्वेश्चनरी द्यायची असते जी जज कडे सबमिट होते. आयदर जज विचारतो किंवा चाइल्ड सायकोलॉजिस्ट विचारतो, परंतु ऑपोजिशन लॉयरला प्रश्न विचारण्याचे अधिकार नाहीत. आणि तिथे आपल्याला ऑब्जेक्शन घ्यावं लागतं, हे सरकारी वकिलांनाही अजून माहिती नाहीये. आणि शक्यतो मुलींना त्यांच्याच भाषेत ते विचारले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये जेव्हा मी बॉक्समध्ये उभे राहिले, हे बरेचसे त्यांचं हे सुरू झालं. नशिबाने ते त्या मुलीला जजनी मग परत विचारलं की ह्यालाच हे म्हणतात का. ती म्हणाली हा हा बरोबर आहे. मग ते रोजनाम्यावर कोर्टाच्या आलं आणि ते झालं. पण सांगण्याचं तात्पर्य हे की कुठलाही हे बाळगू नका न्यूनगंड की मी कसं लिहू. मूल ज्या भाषेत बोलतोय, ज्या भाषेत आहे त्याच भाषेत लिहा. त्या कवडाशच्या केसमध्ये गंदा मस्ती किया, तर त्यांना माहिती नाहीये, लहान मुलं आहेत, त्यांना काय सेक्स करणार आहे काय, तोच शब्द आम्ही सगळीकडे त्यांनी जो वापरला जसा तसा घेतला. कोर्टातही त्यांनी तोच हे केला. गंदा मस्ती म्हणजे काय हे त्यांनी नंतर एक्सप्लेन केलं. पण त्याच्यामुळे तुम्ही खोटं करत नाही आहात, हे खरं आहे हे न्यायालयाचाही विश्वास बसतो. उगाच कुठेही अशा केसेसमध्ये पॅच मारायला कृपा करून जाऊ नका. ह्याच्यामध्ये ही कवडाशी केस आहे. ह्याच्यातलं पहिलं चार्जशीट अत्यंत त्रुटीपूर्ण होतं. त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम असा होता की एक चार्जशीट तर गेले, आता पुन्हा तपास सांगितलाय. पहिल्या चार्जशीट मध्ये हजारो त्रुटी आहेत. आता त्या हजारो त्रुटी बरं, त्याच्यात 377 झालेल्या पहिल्या चार्जशीट मध्ये कुठे उल्लेख नाही. आरोपी एवढे कुठलाही पकडला नाही. म्हणजे तपासी अधिकारी वाचण्याचे कष्ट पण घेत नाहीत. CWC कमिटीचा रिपोर्ट आहे ज्याच्यात ती मुलं म्हणतात 377 झालं, पण कोणी वाचलं नव्हतं. सगळे रिपोर्ट कट कॉपी पेस्ट. ब्लड रिपोर्ट, मुलांना दारू पाजली होती त्याचे ब्लड रिपोर्ट आलेले नव्हते, ते कोर्टाकडे सबमिट केलेले नव्हते. मेन आता इकडे सगळेजण एवढे बेसिक काय आहे, विक्टिमचे कपडे पाठवणार ना. विक्टिमचे कपडे वर्षभर लॉकर मध्ये ठेवले गेले होते. म्हणजे जे मेन बेसिक आहे लहान मुलांच्या केसेस मध्ये तुम्हाला कळतंय 15 मुलांवर अत्याचार झाले. आय थिंक तुम्ही आतून कुठेतरी संवेदनशील पाहिजे. मग तुम्ही ते रेकॉर्ड जरी केलं तरी कोर्टात काय केस टिकणार आहे. ते जाणीवपूर्वक केलंच नाही मॅडम. नाही मी आता काय बोलत नाही त्याच्याबद्दल, न बोललेलं बरं राहील मला. परंतु जे बेसिक आहे, पहिले जे बेसिक आहे की कपडे तुम्ही, आणि बघा 1 वर्षानंतर पाठवून त्याच्यावर सिमेंटचे डाग आले, जर ते तेव्हाच पाठवले असते तर DNA मॅच झालं असतं. म्हणजे हे काय शो करतं की आम्हाला मेन एव्हिडन्स दाखवायचा नव्हता कोर्टाला आणि बिना ते न पाठवता चार्जशीट कोर्टात. पंचनाम्यात 1000 त्रुटी होत्या. त्याच्यानंतर माझ्याकडे जेव्हा केस आली तेव्हा संपूर्ण आश्रमाची तोडफोड करण्यात आली, त्याचे सगळे कागदपत्र जाळून टाकण्यात आले. त्याच्यामुळे मला तिथे गेल्यावरही काही पुरावा मिळणं मुश्किल होता. ते साहित्य सगळं जाळण्यात आलं. 5 मुलींवर रेप झाला होता, 13 मुलांवर 377 झालं होतं, पण पहिली चार्जशीट फक्त एका मुलीवर रेप झाला म्हणून गेली होती. आणि त्याच्यात त्या चार्जशीट मध्ये काय लिहिलं असेल म्हणजे आपण कसं चार्जशीट पाठवतो, उत्तम नमुना आहे तो चार्जशीट. म्हणजे खरं तर अभ्यास मी इथे पण सांगितलंय. ती मुलगी आश्रमातून 4 दिवस बाहेर निघून गेली होती. 4 दिवसांनी ती परत आली. त्याच्यामुळे ते 4 दिवसामध्ये तिच्यावर अत्याचार झाला असावा. आरोपीच्या बाबतीत बाजूने बोलत होते वाटतं. ती मुलगी 4 दिवस आश्रमातून बाहेर निघून गेली होती. आणि आता कट कॉपी पेस्टची उदाहरणं देते मी. स्टार्ट टू एंड तो आश्रमाचा मालक कसा चांगला आहे याची 8 ते 10 स्टेटमेंट आहेत. प्रत्येक एम्प्लॉई म्हणतो तो चांगला आहे,
त्यांनी असं केल्याचं मला कधीच निदर्शनास आलं नाही. तो चांगला आहे, त्यांनी असं केल्याचं मी कधी ऐकलेलं नाहीये. आता किती वेळा सांगून झालंय की निगेटिव्ह स्टेटमेंट तुम्हाला लावायची गरज नाहीये चार्जशीटला. तुम्ही त्याचे कॅरेक्टरचे पुरावे कशाला कोर्टाकडे सादर करतात? कोर्टाला वाटलं तर कोर्ट बोलवेल ना कसा कॅरेक्टर आहे बघायला. आश्रमात काम करणाऱ्या सगळ्यांचे पुरावे की त्याचं असं कधीच नाही, त्याचं कधी कोणाबरोबर काय नव्हतं, कधीच असं नव्हतं, आश्रमात चांगलं खाणं दिलं जात होतं, मग सगळं चांगलं खाणं दिलं जात होतं, तर त्या तो पहिला मुलगा जो दाखवला तो तिकडचा होता. जर एवढं चांगलं सगळं तिथे होतं तर अक्षरशः मुलं मरणाच्या दारातून परत आणली त्यांनी. मग त्या चार्जशीट मध्ये मला परत मुलं आश्रमात गेली तेव्हा त्यांचं वेट, मुलं आश्रमातून जेव्हा मरणासन्न अवस्थेत बाहेर आणली गेली तेव्हा त्याचं वेट, ते पण मला 1.5 वर्षानंतर परत त्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, ते काढावं लागलं त्यांचा डेटा. मग त्या वेट मध्ये समजलं की दिली तेव्हा कशी सुदृढ होती, बाहेर आली तेव्हा काय अवस्था होती, आणि मग त्यांचं करंट वेट की ट्रीटमेंट नंतर ते कसे वाढले. तर ते मालनरिशमेंट प्रूव्ह करण्यासाठी ते खूप व्यवस्थित ती साखळी झाली. त्याच्यानंतर मग तिकडे 3 मुलं मेली होती, त्या 3 मुलांच्या मेल्याचं कुठेही हे नव्हतं. मग ते रेकॉर्ड गोळा करता करता त्यांच्या PM मध्ये आलं मालनरिशमेंटमुळे मेली आहे. मग तो 307 आणि ह्याला पुरावा झाला. मग एकाचं स्ट्रँग्युलेशन मार्क आलं, तो 307ला पुरावा झाला. बट नाव दीज आर एंटायर सायंटिफिक पुरावे, ते हॉस्टाईल होत नाही. तुमच्या गळ्याचा जो स्ट्रँग्युलेशन मार्क आहे तो तुम्ही मिटवू शकत नाही. हा एक मागे हा सर्वात महत्वाचं, आपण 1000दा 164चं स्टेटमेंट घ्या. 160 आता तर 24 तासात कंपल्सरी केलंय ना. या पीडित मुलीचं 164चं स्टेटमेंटच घेतलं नव्हतं आणि वर कोर्टाने बोलवलं नाही, कोर्टाने बोलवलं तेव्हा गेलं नाही, असे काहीतरी. मग तुमची केस आहे, तुम्ही तपास करायला पाहिजे. कोर्टाने बोलवलं नाही तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठ कोर्टाकडे जा. फॉर्च्युनेट इनफ मला त्रयस्थ साक्षीदार मिळाले, म्हणजे ऑफकोर्स त्याच्यासाठी खूप कसोशीने तपास करावा लागला, पण ते आणि नुसते मिळाले नाही तर ते प्रूव्ह पण झाले पुढे. आता हे परत एकदा हे जे पहिल्या चार्जशीट मध्ये आले नव्हते, मी जसं म्हटलं तसं तुम्ही त्यांच्या मुलांच्या ह्याच्यात घेऊन ते कशाने झालेत काय झालेत ते चेन ऑफ एव्हिडन्स फार पक्का केला पाहिजे. पुढे 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 आय थिंक हा स्ट्रँग्युलेशन मार्क आहे. नाही, हे जिभेवर चटका दिलेला, जिभेवर चटका दिलेला. आता अंटिला नॉलेज तुम्ही त्याला विचारणार नाही, आपण कुठे जीभ बघायला जातो. ते विचारल्यानंतर ते काढून मग त्याचं फॉरेन्सिक घेऊन, आणि तुम्ही चटका म्हणजे एवढा लांबून पण तुम्हाला दिसू शकतो की किती ब्रुटली केलं असेल. पुढे 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 हा मला वाटतं त्याच्या पार्श्वभागावर काही केलं. हे परत 300 पुढे 377चे सगळे पुरावे. हे एक लक्षात घ्या, बऱ्याच जणांना माहिती नाही की 377चे पुरावे असे मिळू शकतात. हे असे आणि हे खूप व्हॅलिड आहे. पुढे पुढे हे इथे त्याला वेपननी केली होती कुऱ्हाडी टाईपच्या. ते प्रत्येक वेळेला काय असेल म्हणजे ते तुम्ही अंदाज बांधू नका, तो काय सांगतोय ते बघा आणि मग तसं घ्या. हिच्या हातावर चटके दिले होते. हे पण सगळे 377 हे बघा. हा यानी म्हणजे आपला 10 शस्त्राने आपण कट मारतो तसा आहे. आणि यांचं प्रत्येकाचं एज असतं, म्हणजे डॉक्टर किती वर्षांनी पण सांगू शकतात की इंजरी किती ओल्ड आहे. ऑफकोर्स ते थोडं +-1 होतं पण ती मॅच होते. आणि ह्याच्यात तुमचं एक लक्षात येते की एवढं लहान मूल स्वतःच्या अशा अंगावर स्कार करून घेणार नाही, किंवा हे कुठे धडपडल्याचे किंवा पडल्याचे स्कार्स नाहीये. 5 वर्षाची आता 7 वर्षाची मागे 7 वर्षाची असताना हिचा फोटो आहे. ही अत्यंत गोड मुलगी होती, ती काहीही बोलायची नाही कारण तिला बोलता येत नव्हतं. आणि चार्जशीट टाकण्याच्या शेवटच्या काही तास आधी ती
खेळत खेळत फक्त आली, तिने फ्रॉक उचलला आणि पूर्ण तिने मांडी दाखवली की बू झाला म्हणून. तिच्या पूर्ण मांडीवर सिगरेटचे चटके होते. पुढे जा. हे तुम्ही बघताय तिचं मेडिकल आहे. आणि अशा केसमध्ये पण आपण चार्जशीट आरोपीला सपोर्टिव्ह टाकतो. पुढे या. पुढे. ह्याच्या कवडासमध्ये मला कंपॅरेटिव्हली कमी फॉरेन्सिक हे झाला. हे सगळे आरोपी, त्यांना झालेली शिक्षा, फक्त एक आरोपी पहिल्या चार्जशीट मध्ये त्यांनी पकडला होता आणि तो पण असा की जसं मी म्हटलं तसं चार दिवस ती मुलगी आश्रमाच्या बाहेर गेली होती, त्याच्यामुळे तिला कुठेतरी कोणीतरी त्रास दिला असणार आणि म्हणून ते झालं. म्हणजे ते एक पहिल्या झटक्यातच डिस्चार्ज झाला असता. ती 1 वर्षानंतर आलेली केस, त्याच्यानंतर हे सगळे पकडलेले आरोपी आणि झालेली शिक्षा. तर कदाचित पहिल्याच वेळ याच्यात आली असती तर आपण फाशीपर्यंत पण नेली असती. बट आय एम हॅपी जन्मठेप तरी करू शकते. हे अजून एक आव्हान होतं, कारण ह्याच्यात ओरल सेक्स होता. बाकीच्या ठिकाणी तरी तुम्हाला मेडिकलचे पुरावे मिळू शकतात. ओरल सेक्स मध्ये काय मेडिकल पुरावे मिळणार? आणि वर्षभर अत्याचार चालू होता. 12 अल्पवयीन मुली होत्या. बट अगेन आय एम हॅपी, ह्याच्यात मुलींचं स्टेटमेंट खूप व्यवस्थित, नो कट कॉपी पेस्ट, त्या जे बोलत होत्या ते सगळं, त्यांचे जे एव्हिडन्स होते. सकाळी त्यांना शाळेत जाण्याच्या पूर्वी असं केलं जायचं, त्याच्यामुळे शाळेत त्या उशिरा पोचायच्या. त्यांच्या टीचर्सची स्टेटमेंट, त्या लहान लहान स्टुडंट्स जे होते त्यांचं, की कसं आठवड्यातून काही वेळेला 2-3 तास उशिरा पोचायच्या, किंवा शेजारी कोणी जाताना बघायचे, किंवा जे काही प्रॉमिनंट दिसले की जे बोलू शकतील कोर्टात. कारण अशा वेळेला तुम्हाला असेच विटनेस लागतात की जे व्यवस्थित कोर्टात बोलू शकतात. तर टीचर्स बोलल्या त्या उशिरा यायच्या, कारण त्यांच्या शाळेच्या रेकॉर्डवर पण होतं काही वेळा त्यांना शिक्षा पण झालेल्या होत्या उशिरा आल्याबद्दल. तर तो एक मॅच झाला. त्याच्यानंतर ह्याच्यात अजून एक गोष्ट मॅच झाली की महत्वाची मला वाटते, ती तो ज्या रूममध्ये हे सगळं करायचं त्या रूमचं डिस्क्रिप्शन फोटोग्राफ्स काढल्यामुळे कोर्टाच्या सगळं लक्षात आलं. ते जर फोटोग्राफ्स नसते तर कोर्टाच्या ते लक्षात यायला खूप अवघड गेलं असतं. आणि मुलींनी जे सांगितलं, म्हणजे टीव्ही बघताना तो करायला लावायचा. तर बरोबर जेव्हा घटनास्थळ पंचनाम्यामध्ये त्याच रूममध्ये टीव्ही होता, त्या मुलींनी जसं जसं आठवून सांगितलं ते, आणि फोटोग्राफ्स जजला स्वतः दिसत होते की ते कलर पासून सगळं सांगतायत, घराचा कलर असो किंवा काय. सो या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप मायने राखतात, कारण तिकडेच तुमचा ऑपोजिशनचा लॉयर त्रुटी शोधत असतो. तुम्ही तिकडे थोड्या त्रुटी ठेवल्या तर मग काही नाही होऊ शकत. आणि अजून कामवाली त्यांची जी यायची, तिला पर्टिक्युलरली एका सर्टन टाइम नंतर अशा वेळेला यायला सांगितलं जायचं. ते सगळं रेकॉर्डवर घेतल्यानंतर मग ते, आणि त्या मुली कोर्टात व्यवस्थित बोलल्या कसं केलं जायचं, काय केलं जायचं. सो आय थिंक इंडियन हिस्ट्रीमध्ये ही पहिली केस आहे जी ओरल सेक्ससाठी कन्व्हिक्शन झालेली. पहिल्यांदा मानसोपचार तज्ञाची मदत घेणं आवश्यक आहे. पेशन्स खूप आवश्यक आहे. पहिल्याच दिवशी तुम्हाला काही पुरावे मिळत नाही, तुम्हाला खूप संयम ठेवायला लागतो. प्लीज अशा केसमध्ये तुम्ही कट कॉपी पेस्ट करू नका, कारण आपल्या घरात एखाद्या लहान मुलाला काही जखम झाली तर आपला जीव हळहळतो. ते पण कोणाचं तरी पोल असतं. त्या दृष्टीने तुम्ही विचार करा आणि त्या दृष्टीने कन्व्हिक्शन करा. मुलांचा जबाब मी मगाशी जसं म्हटलं तसं मुलांच्याच भाषेत नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे. तुमची कोणाची भाषा आणू नका. ते मूल मोडक्या तोडक्या भाषेत बोलू देत, काहीही बोलू देत, जसंच्या तसं उतरवून घ्या, कारण कोर्टात जाऊन पुढे तो तेच बोलणार आहे, तो त्या भाषेत बोलतोय. फॉरेन्सिक एक्सपर्ट, जेवढे फॉरेन्सिकची मदत घेता येईल, ह्याच नाही मी तर म्हणते प्रत्येक तपासात, कारण माझा या थिअरीवर डॅम विश्वास आहे. तुमचं डॉक्युमेंटरी आणि फॉरेन्सिक विटनेस कधीही खोटं जात नाही. तुमचा मानवी जो दोष आहे तो मनुष्य प्राणी कधीही हॉस्टाईल होऊ शकतो, पण फॉरेन्सिक आणि ह्याचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कधी तुमचा वाया जात नाही. फॉरेन्सिकचं जे आपण म्हणतो त्याप्रमाणे टीम तयार केलेली ती तुम्ही विचारली जिल्ह्याच्या लेवलला जशी असायला हवी, कारण आपल्याला जर बोलवायचं असेल तर मग आम्हाला त्यांचं फॉरेन्सिक युनिट असतं, त्यांना पत्र द्यायचं आणि त्यांना सांगायचं की हा गुन्हा महत्त्वाचा आहे, तुम्ही येऊन घटनास्थळाची तपासणी करा.
आणि त्याच्यात जर काही फॉरेन्सिक एव्हिडन्स उपलब्ध झाला तर आम्हाला कळवा. ते येऊन करतात. ते पूर्ण टीम, जास्त टीम नाही लागत, 3 जण असतात. बेसिकली अल्ट्राव्हायोलेट रेज मध्ये जे दिसतं ना, म्हणजे ऍक्च्युली मी पण माझ्याकडे स्वतःचं किट पण तयार केलेलं. आपणही त्यांच्याशी बोलून काही गोष्टी समजून घेऊ शकतो आणि मग आपल्याला वाटलं की इथे आहे, जास्त मिळू शकतो तर त्यांना कॉल करू शकतो. बरेचसे स्टेट्स आहेत ना जे तुम्हाला नेकेड आयजनी दिसत नाही, पण अल्ट्राव्हायोलेट पेन्स असतात ना, त्यांनी जर तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला तिथे स्टेट काय आहे ते समजतात. रक्ताचे डाग आहेत, सिमेंटचे डाग आहेत. मग ते जर तुम्हाला समजले ना तर तुम्ही अजून एव्हिडन्स मागू शकता आणि तो तुम्हाला मग खूप महत्त्वाचा ठरतो. दॅट्स वाय ऑलवेज फॉरेन्सिक इतकं चांगला एव्हिडन्स तुम्हाला, आणि शोधात राहा. ह्याच नाही, कुठल्याही केससाठी शोधात राहा. फॉरेन्सिक एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. लास्टली अजून एक सांगते मला मुलीच्या ह्याच्यात की कोलॅबरेटिव्ह एव्हिडन्स कुठे येतो. चाइल्ड सेक्शुअल अब्युसच्या तज्ञाशी बोलता बोलता त्यांनी मला सांगितलं की जेव्हा ओरल सेक्स होतो आणि त्या मुलीवर जबरदस्ती होतो तेव्हा त्यांना थुंकण्याची सवय लागते, बिकॉज त्यांना ते आवडत नाही. आणि मग ऑफकोर्स आपली पण प्रतिक्रिया कधी असते की उलटी येते आपल्याला, म्हणजे काय ते तोंडात गेलं पटकन, कुठेतरी जातोय, मच्छर गेला, काय गेला. आपण किंवा आपण तर पोलीस ऑफिसर आहोत, ते आपल्याला शिकवलं जातं ना, मृतदेह बघितल्यानंतर ते स्पीट करू नये म्हणून आपण सतत निलगिरीचं तेल हे करत बसतो का, तर आपल्याला सतत ते मृतदेह बघितल्यानंतर थुंकण्याची इच्छा होते. ते तर आपलं कॉमन आहे. सो दिस इज बेसिक सायकोलॉजी. तर ती मुलगी सतत थुंकायची आणि ते तिच्या शेजारच्यांनी वगैरे बऱ्याच जणांना थुंकताना पाहिलं होतं. बालमानसोपचार तज्ञाचं स्टेटमेंट, शेजाऱ्यांचं स्टेटमेंट, त्या मुलीची थुंकण्याची प्रवृत्ती आणि कोलॅबरेशन की हे जी थुंकण्याची प्रवृत्ती आहे ती ओरल सेक्स सहन न झाल्यामुळे येते. कारण 7-8 वर्षाच्या मुलीला बाकी हे नाहीये. तो एक खूप चांगला कोलॅबरेशन झाला आणि ते कोलॅबरेशन बालमानसोपचार तज्ञ जेव्हा कोर्टात बोलले की अशामुळे होतं, कारण त्यांच्याकडे पूर्ण त्यांचं रिसर्च असतं, तेव्हा कोर्टाने ते मान्य केलं. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या आपल्याला घ्याव्या लागतात. आता मगाशी मी जो पंचनाम्याचा उल्लेख केला कळंबोलीच्या केसमध्ये, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, कॉन्डोम्स सापडले, पुरुषांची दाढीची साधनं सापडली. आता आपल्याकडे पंचनामा कसा करतात, मी गेलो, पाहिलं, काही मिळून आलं नाही, संपलं. आता जर तो लहान मुलींचा अनाथ आश्रम आहे तर तिथे पुरुषांचे शर्ट, त्यांची शेविंग क्रीम, त्यांचं शेविंग किट काय करतात. एक, याच्यामुळे पुरुषांचं अस्तित्व तिथे ते सिद्ध झालं. 2, ते कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आम्हाला कुठे मिळालेल्या, बाथरूमच्या मागे जे माणसं टाकतात ना हे खिडकीचे जे आपण टाकून देतात तिथे होत्या. त्याचं घेताना डेट, कारण परत तुम्हाला खूप ॲक्युरेट राहावं लागतं की बॅच नंबर कुठला आहे, डेट कुठली आहे. ते भलेही तुम्ही दुकान बिकान नाही शोधलं तरी ते घटनेच्या पलीकडचं आहे ते त्याच्यात दिसतं. आणि त्या मुली सांगायच्या की असं असं झालं की आम्हाला गोळी द्यायचे. आता हे तुमची कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलची पाकिटं, आणि त्या मुलींनी स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं की आम्हाला असं झालं की गोळी रात्री, आणि त्यांनी आम्हाला झोप यायची आणि त्यांना गोळीचा मतलब कळत नव्हतं. एक छोटी पिवळी गोळी द्यायची, मला झोप यायची. हे मॅच झालं. कॉन्डोम्स आम्हाला कुठे सापडलेले, मला वाटतं कपड्यांच्या ह्याच्यामध्ये सापडलेले, मॅच झाले की तिथे, याचा अर्थ तिथे सेक्शुअल असल्ट होत होता, हे पुरावे त्याच्यात आले. पण ते तुम्हाला बारकाईने बघावे लागतील. आपले पंचनामे कसे असतात, उत्तरेला हे, दक्षिणेला हे, पूर्वेला हे, पश्चिमेला हे, काही मिळून आलं नाही, आणि मग तुम्ही रिपीट पंचनामा केला तर मग तो काय खोटा ठरतो. कित्येक ठिकाणी डॉक्युमेंट्स असतात, बघा ना, आम्हाला लिहायचा कंटाळा येतो. डॉक्युमेंट जप्त केले तर आम्हाला वाचावी लागतील, आमचा अभ्यास वाढेल. तर कृपा करून असं करू नका. मॅडम ती महिला सुरक्षा व्हेरी गुड. महिला तुमचा कुठला जिल्हा आहे? लातूर सर. लातूरमध्ये महिला सुरक्षित आहेत का? मॅडम 80% तरी आहे सुरक्षा. मी वेगळ्या पद्धतीने अवेअरनेस सुरू केलेला आहे शाळेमध्ये. मी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन अवेअरनेस तर घेते किंवा मेन बेसिक काय आहे, मुलींना हे अवेअरनेस, मुलींना ह्या कायद्याबद्दल विशेष माहिती नाही आहे की हा असा कायदा आहे आणि हा बदल झालेला आहे, ह्याबद्दल त्यांना अवेअरनेस देणे पहिले. आणि त्यानंतर मग तुम्ही अन्याय सहन करू नका ह्याच्याबद्दल पण सांगेल. स्वबद्दलचा अभिमान, स्वतःचं शरीर. मॅडम स्वबद्दलचा अभिमान जर असेल तिच्यामध्ये तर ती हे चुकीच्या दिशेने पाऊल उचलणार नाही.
तिला कळेल की बा आपण ठीक आहे, आपल्याला मैत्री आहे, मैत्री असावी, मैत्री जस्ट फ्रेंडशिप काय आहे, कुठपर्यंत त्याचे लिमिटेशन्स आहेत, हे सुद्धा म्हणजे मानसिकता मॅडम. ॲक्च्युली हे सगळ्या गोष्टी मानसिकतेवर डिपेंड्स आहेत त्यांच्या. आणि बऱ्याच मुली खेडेगावातून शहराकडे येतात. लातूरसारख्या ठिकाणी जिथे शहर छोटं आहे पण विद्यार्थी संख्या खूप आहे मॅडम आमच्याकडे. तुमच्याकडे MSCIT चे क्लासेस पुष्कळ आहेत. हां मॅडम, 11वी-12वी म्हणजे लातूर पॅटर्न 12वीसाठी फेमस आहे. विद्यार्थी संख्या खूप आहे. खेडेगावातून ज्या मुली येतात मग त्या छोट्या छोट्या गोष्टींच्या आमिषाला बळी पडतात आणि मग त्यांच्या हातून एक चूक होते, ती दुसरी चूक लपवण्यासाठी मग ते अनेक चुका करायला लागतात आणि मग ह्या घटना घडतात. तिसरं आहे ब्युटी पार्लर्स, म्हणजे स्वतःचं दिसणं पुन्हा आलं, त्या आमिषाला सुद्धा आहे बळी पडून तेही करतात. इन ऑल सगळ्यांचं मत एवढं तरी आहे की असुरक्षितता आहे. आता हे विदिन द चेंबर आपण एवढं तर मान्य करू शकतो. उद्या तुम्ही फक्त एकच ट्राय करा, युनिफॉर्म घालून जाता ना, मस्त सगळे लोक एकदम कापतात, हे करतात. युनिफॉर्म घरी ठेवायचा, कुठलाही पोलीस असल्याचं लक्षण स्वतःकडे ठेवू नका. तुमची आयडिया तुम्हाला ओळखत असतील, बाजूची आयडिया तिथे तुम्हाला कोणी ओळखत, आणि तिथे रात्री फिरून बघा, तुम्हाला स्वतःला असुरक्षित वाटतं का नाही वाटत. एकटं आणि हा, माझ्यासोबत 2 पोलीसवाले आहेत, माझ्यासोबत भाऊ आहे, माझ्यासोबत नवरा आहे, तर ट्राय करून बघायचं. नुसतं गजबजलेला नाही, गजबजलेल्या ब्रिजून चालताना काय एक्सपिरियन्स येतो. तुम्ही तर पोलीस आहात ना, गजबजलेल्या ब्रिजून चालताना काय एक्सपिरियन्स येतो. बरेच धक्के बसतात, त्यातले बरेचसे सहहेतुक असतात. आता तुम्ही पोलीसवाले असल्याने तुम्ही थोडंफार वैताग करता, CISFच्या ताब्यात देता, कदाचित थोडंसं कटकट करता. ज्या मुली पोलीसमध्ये नाही त्यांनी काय करायचं. पहिली बदल घडल्याची जर गरज असेल तर मानसिकतेत बदल घडण्याची गरज आहे, आणि ते स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मानसिकतेत बदल घडण्याची गरज आहे. पुरुषांच्या जास्त आणि आईच्याही जास्त. आपल्या मुलांनी जर छेड काढली याची जर कंप्लेंट आली तर त्याला पाठीशी नका घालू, त्याला समजावून सांगा. प्रत्येक वेळेला मारण्याची गरज नाहीये, त्याला समुपदेशन करा. आपल्या नात्यातला मुलगा जरी पुरुष असला तरी त्याला हेच करायला पाहिजे. येस, मी एक प्रश्न आतापर्यंत माझ्या सगळ्या भावांना विचारला, अगदी इन्क्लुडिंग माझ्या नवऱ्यांना पण विचारलं, सगळ्यांना विचारलं. मला कोणाकडून उत्तर नाही आलं. तुमच्याकडून येत आहे का बघू. आपल्या बहिणीकडे, आपल्या आईकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो. जर आपण आपल्या आईकडे आणि बहिणीकडे रिस्पेक्टने बघू शकतो तर समाजात बाजूनी चालणारी कुठलीही स्त्री, कोणाची तरी आई, कोणाची तरी बहीण, कोणाची तरी बहिणी आहे. पुरुषांची मानसिकता कधी बदलते माहितीये, जेव्हा त्यांना मुलगी होते आणि ती मुलगी जेव्हा कॉलेजात जायला लागते तेव्हा त्यांचं जे हार्ट असं वर खाली होतं ना, तेव्हा त्यांना कळतं की आपण आपल्या मुलीला जपतो. का जपतो? कारण ती आपली मुलगी असते. तसंच इतरत्र जाणाऱ्या स्त्रिया पण कोणाची तरी मुलगी, बहीण, आई असते आणि त्यांच्याकडे रिस्पेक्टनी बघितलं पाहिजे. ही मानसिकता पहिल्यांदा प्रत्येकामध्ये रुजवा. दुसरी महत्वाची गोष्ट, शाळा कॉलेजेसमध्ये ड्रॉप बॉक्सेस सुरू करा. कारण अजूनही तुमच्या सोबत, म्हणजे तुमच्या तर बरेच तुम्ही खेड्यापाड्यातून आलेले आहात, गावातून आलेले आहात. कंप्लेंट केली म्हणजे मुलगी वाईट. तुम्ही जो मुद्दा मगाशी काढला, महिलांचं कॅरेक्टर असोसिएशन करण्यात आघाडीवर असतात, हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि ह्या बाबतीत मी पहिल्यांदा पुरुषांना कॉम्प्लिमेंट देते. 24 तास मी त्यांच्याबरोबर काम करते, पण मला कधी कुठला पुरुष गॉसिप करताना, कुठे मागे पीठ पिछे बोलताना, कोणाबद्दल अनुद्गार काढत, चर्चा करत किंवा कोणाचं कोणाशी अफेअर हे बोलताना कधीच आढळला नाही. ते त्यांच्या कामापुरतं काय बोलतात, त्यांचं काय असेल ते चालतं, परंतु असले उलट सुलट हे ते कधीही करत नाही, आणि त्याच्यासाठी खरंच त्यांना हॅट्स ऑफ केलं पाहिजे. पण हेच महिला असेल तर पहिल्यांदा आपण कुठली आली मुलगी, तिचंच काहीतरी अफेअर असणार, तीच वाईट चालीची असणार, तिनेच काहीतरी केलं असणार, जे काय ते तिचं पर्सनल लाईफ आहे. ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणून आपलं कर्तव्य आहे तिला सुरक्षितता देणं, आपलं कर्तव्य आहे ती केस इन्व्हेस्टिगेट करणं. तिच्या कॅरेक्टरचं असॅसिनेशन करण्याचा कुठलाही अधिकार ना कायद्याने दिलाय ना नैतिकतेने दिला. त्याच्यामुळे पहिल्यांदा स्टॉप दिसते. म्हणून मी मगाशी जे उदाहरण दिलं ती केस मला पूर्ण माहिती आहे.
कारण शर्मिष्ठा वालावलकर इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन आणि ती सुरुवातीचा तपास तिने केलेला आहे, SDPO उस्मानाबाद. त्याच्यामुळे जे काय असेल ते तिचं पर्सनल लाईफ आहे. माझं काम इन्व्हेस्टिगेशन करणं आहे. माझं काम जर इतर कुठली केस आली असेल तर महिलेच्या मनात सुरक्षितता निर्माण करणं आहे. आणि ही तुम्ही केवळ समाजासाठी करू नका. एक लक्षात घ्या, एकदा युनिफॉर्म उतरवला की आपणही महिला आहोत. आपल्यालाही कुठे एकटं दुखतं जावं लागतं. आज जेव्हा तुम्ही आपापल्या बॅगा घेऊन स्टेशनहून चढला असाल, या नाशिक स्टेशनला उतरला असाल, या गर्दीमध्ये तुम्ही एकट्या होता. कुठे API, PI, PSI किंवा DYSP कोणाचाही शिक्का नव्हता. इकडच्या नजरा जेव्हा तुम्ही झेलता तेव्हा तुम्हाला कळतं की सर्वसामान्य महिला काय सहन करते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा तिच्या मनात सुरक्षितता निर्माण करता, पर्यायाने तुम्ही स्वतःबद्दल सुरक्षितता निर्माण करता. सेकंड फेज मध्ये तुम्ही तुमच्या घरच्या महिलांसाठी, मग ती तुमची मुलगी असेल, बहीण असेल किंवा इतर कोणी असेल, त्यांच्यासाठी सुरक्षितता निर्माण करता. आता तुम्ही आई असाल तर ते तुमच्या मुलीसाठी तुम्ही करताय. सो थिंक ऑन दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू की तुम्ही किती सिक्युरिटी महिलांना प्रोव्हाइड करू शकता. आणि जसं मला नेहमी म्हटलं जातं, पोलिसांचं मेजरमेंट 2 गोष्टीवर होतं. एक ट्रॅफिक, कारण तो हवालदार बाहेर असतो, तो चुकीचा वागला की पोलीस वाईट, त्यांनी पैसे खाल्ले की पोलीस वाईट. दुसरं तुमचे महिलांचे अत्याचार. आता जे मी बघते सर्वात जास्त TRP कशाला आहे? चॅनेल लावा तुम्ही, महिलांचा अत्याचार सुरू झाला की लगेच सगळ्या चॅनेलवरून तुमची ब्रेकिंग न्यूज असते. नागपुरात हे झालं, इथे ते झालं, इथे महिलांचा अत्याचार झाला. त्यामुळे ऑलरेडी महिलांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे की ते वातावरण निर्माण झालं तुम्ही कसं पुसताय. आज हे मला तुमच्या समोर मान्य करायला मला बिलकुल गिल्टी फील होत नाही. मी 10 वर्षापूर्वीच्या मुंबईत राहिलेले, मी 2 वाजता रात्री एकटी फिरले. पण आज 9 वाजता देखील जर मी एकटी असेल किंवा मी माझी भाची बहीण कोणाला पाठवत असेल एकटी, तर आय विल मेक इट शुअर की ती ड्रायव्हर ओळखीचा आहे. टॅक्सी जरी असेल तर आय विल मेक इट शुअर मला स्वतःला रेल्वेमधून पाठवताना 10 वेळा मला विचार करावा लागतो की मनात कुठेतरी भीती आहे. मग ती रेपमुळे असो, टॅक्सीमध्ये झालेल्या अत्याचारामुळे असो किंवा आमच्या ठाण्यामध्ये ज्या काही 4 घटना घडल्या त्याच्यामुळे असो. सो पहिल्यांदा तुम्हाला त्यांच्या मनात सिक्युरिटी निर्माण करायची आहे आणि ते काम तुम्ही तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या घरच्यांसाठी करताय. नंतर तिसरा समाज येईल. शक्य असेल तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या एरियात काम करता तिथे महिलांचे जास्तीत जास्त मीटिंग्स घ्या. आता तुम्ही त्या कक्षालाच आहात, तिथे ड्रॉप बॉक्सेस बसवा. कारण की कोणीही महिला स्वतःहून पुढे येत नाही. ते तू सांग आता इथे कोणाला विचारलं लगेच ते त्यांच्याकडे बघतील, त्यांनी सांगावं, मग त्यांच्या मागच्यांनी सांगावं. कारण आम्हाला अजूनही पोलीस खात्यात आलो तरी सेकंडरी वाटतं, आम्ही पुढे येऊन बोलणार नाही. ते जर आपल्याला पोलीस खात्यात हे वाटतं तर त्या बिचाऱ्या आत्ताशी पुढे येतात, हाऊ दे विल स्पीक. त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांना एनकरेज करा. त्या लगेच एनकरेज होतील असं नाही, कारण सगळेच काही इकडे मुंबई आणि पुणे आणि नागपूरचे नाही आहेत. तळागाळातला समाज आहे, त्यातही महिला अजूनही दुय्यम आहे. तिने तोंड वर करून बोलणं अजूनही घरात चाललं जात नाही. चाललं जातं का? नाही. त्यांना विचारते चाललं जातं का? आमची संस्कृती खराब होते हो, असं कसं? बरोबर ते मोजून मापून त्याच ह्याच्यात राहायला पाहिजे. तो पहिल्यांदा असं काहीतरी सिस्टीम तयार करा की तिला अगदी तिचं नाव न टाकता जरी कंप्लेंट टाकायची असेल तर ती टाकू शकते. त्याच्यासाठी तिला एनकरेज करा. तिसरी महत्वाची गोष्ट, आपला बिंग पोलीस ऑल्सो आणि सोसायटीचा भाग म्हणून पण आपल्या सगळ्यांना माहिती असतं की कुठे छेडछाड होते. तुम्ही कोल्हापुरातही माहिती असेल तुम्हाला. पण आपला पॅटर्न काय असतो, घरी आईला जाऊन तुम्ही 10वी 11वी कसं जा, तिथे जाताना छेडखाली आई काय सांगणार, त्या रस्त्याने गेलेली का, रस्ता बदल. नाही तर दादा उद्यापासून कॉलेजमध्ये सोडायचं आणि आणायचं. म्हणजे आयदर तुम्ही पहाड्यामध्ये जा, पण प्रेशियस वस्तू आहात तुम्ही, त्याच्यामुळे तुम्ही पहाड्यामध्ये जा, नाहीतर रस्ता बदला. पण हे कोणी करत नाही की 100 नंबरला एक फोन करून सांगू की ह्या नाक्यावर इथे असं असं होतं. तुमच्यापैकी किती जणांना माहिती की कोण फोन केला तर कोणी नावही विचारलं आपल्याला. त्याच्यामुळे ती जी भीती असते की माझं नाव येईल, फोन कर कंट्रोल रूमला आणि कळव. महिलांना त्याच्यासाठी एनकरेज करा की तू कंट्रोलला जरी फोन केलास तरी तुझ्या नावावर
किंवा तुला काय, कारण तिला पहिली भीती काय, मला त्रास होतो. तिला माहिती असेल ठीक आहे, तिने तुमच्याशी शेअर केलं, वेल अँड गुड, तुम्ही कंट्रोलला कळवा. आपली महिला अत्याचार पथक असतं, जातो आपण, 4 वेळा केल्यानंतर 5 वेळा ती मुलं दचकतात, तिथे उभं राहायचं थांबतात. किमान त्या रस्त्यावर त्या मुलींचं जाणं सिक्युअर्ड होतं. जे तुम्ही फील करू शकता की नाही ठीक आहे, आता तिथे रोड साईड रोमिओज नाहीये. आता कोणाला असं वाटेल की काय त्यांचा त्रास आहे, मुलाच आहेत ती, उभं राहणं हक्कच आहे त्यांचा, आणि 4 कमेंट पास केल्या तर अंगाला धोका पडतात का तुमच्या? होतं ना असं, पण बोलणं ऐकलं असेल ना तुम्ही, नाही ऐकलं काय, कमेंट पास केल्या, हात लावलाय का तुम्हाला? परंतु त्यांना हे कळत नाही की अशा कमेंट पास करणं पण खूप सारा स्कार असतो मनावर. स्पेशली जेव्हा ती टीन एज मध्ये असते, जेव्हा ती अशा अडनडीच्या वयात असते, तेव्हा अशा कमेंट पण अपमानास्पद असतात. त्याच्यात तुमचं ते सेल्फ रिअलायझेशन आलं. तिला ही जाणीव करून दिली पाहिजे की अशा कमेंट ह्या तिच्या डिग्निटीच्या विरुद्ध आहे. या उलट असं होतं की मला खूप कमेंट मिळतात त्याचा आनंद नाही. हा जो ब्युटी पार्लर पॉइंट आहे तो त्याच्यात येतो की खूप कमेंट मिळावे म्हणून पण काही वेळेला ते तसं वावरलं जातं. तर तेव्हा तिला ती जाणीव करून दिली पाहिजे की तुझा रिस्पेक्ट झाला पाहिजे. शी शुड गेट रिस्पेक्ट, तिची डिग्निटी मेंटेन झाली पाहिजे. आणि असं करणं हे चुकीचं आहे हे तिला समजावलं पाहिजे. आणि ह्यासाठी एज्युकेशन हे महत्वाचं आहे. तर तुम्ही अवेअरनेस कुठल्या कुठल्या स्तरावर करू शकता ह्याची एक यादी काढा. स्वतःच्या कंट्रोल रूमचे नंबर जे कदाचित तुमच्याही मोबाईलमध्ये नसतील, प्रत्येक महिलेला कंट्रोल रूमचा नंबर सेव्ह करण्याची सवय लावा. कारण वेळ कोणाला सांगून येत नाही. आता तुम्ही पोलिसात तुम्ही अरेंज करू शकता, तिला काय माहिती आहे. आपण हेल्पलाईनला कॉल करतो ना, एअरटेल बंद पडला की लगेच अरे माझा नंबर चालत नाही, अरे माझं 3G चालत नाही. तर तो अवेअरनेस कंपल्सरी जेवढ्या जणांना तुम्ही कंट्रोल रूमचे नंबर सेव्ह करायला लावाल, त्या अडचण पडली तर एनकरेज कराल, दॅट इज सेकंड थिंग. थर्ड थिंग मी या क्लिपिंगवर येते, फार कॉमन झालंय आणि इनफॅक्ट माझ्यापेक्षा जास्त आता तुम्ही येणाऱ्या काळात हे फेस करणार आहात. व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर होणारी मुलींची बदनामी. ठाण्यात तर मला वाटतं जॉईंट सिटिंगकडे दर 4 ते 5 केसेस आहेत आणि मग त्या ग्रॅव्हिटी बघून आमच्याकडे वाटल्या जातात की कोणाकडे जायचं. आता ह्याच्यामध्ये साध्या साध्या गोष्टी आहेत. फेसबुकवर कुठले फोटो टाकायचे, तर तुम्ही तुमचे फेसबुकवर फोटो असे टाकत असाल की जे इझिली ॲसेसेबल आहेत, पब्लिकला ॲसेसेबल आहेत, तर त्याचा मिसयूज होऊ शकतो. जेव्हा तुम्ही महिला दक्षता समितींचे मीटिंग घेता त्यांना एनकरेज करा. तुमच्यापैकी बऱ्याच जणी पोलीस स्टेशनला असतील, ते त्यांच्या मोहल्ल्यात जाऊन पहिल्यांदा फेसबुक आणि व्हॉट्सॲपचं यूज सांगतील. कारण फेसबुकवर चुकीचे फोटो टाकले जातात, डेटिंगचे फोटो टाकले जातात आणि मग ब्रेकअप झालं की तेच फोटो घ्यायचे आणि ब्लॅकमेल करायचं. त्याच फोटोच्या खाली कॉपी कट पेस्ट मारायचा, ब्लॅकमेल करायचं आणि परत बदनामी कोणाची होते, ज्याने कट कॉपी पेस्ट केलं काही शिक्षा होते का? अशा वेळेला एनकरेज करा की IT ऍक्ट खाली तू गुन्हा दाखल कर. आपल्याकडे उलट असतं, फोटो पब्लिश झाले, क्लिप व्हायरल झाली आहे, कशाला बदनामी. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट, लग्न व्हायचंय, हा सर्वात महत्वाचा पॉइंट असतो आमचा. ते एनकरेज करा की ह्याच्यात काही तिची चुकी नाहीये. तिचा जो कोणी गैरफायदा घेत असेल तर त्या IT ऍक्ट खाली आपल्याकडे प्रोव्हिजन आहे, त्याच्यामुळे तो गुन्हा दाखल होऊ शकतो. पण त्याचबरोबर FB आणि व्हॉट्सअप, मी स्पेशली ग्रामीण भागातून आलेल्या सगळ्यांना जास्त सांगते, आणि आता उलट शहरात थोडाफार कमी असेल पण ग्रामीण भागात हे वेळ अत्यंत वाढले. सकाळी उठल्यावर तिथे जेवढे ते व्हॉट्सअप ग्रुपवरचे मेसेज, FB वरचे मेसेज, त्यांना ते नवीन टेक्नॉलॉजी म्हणून जास्त अडॉप्ट करण्यासारखं वाटतं आणि त्या मुली त्यात विसरतात की ह्याच्यामधून नुकसान होऊ शकतं. तर त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा शाळा कॉलेजला व्हिजिट कराल, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की सोशल मीडियाचा गैरवापर कसा टाळला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, चौथी, रॅगिंग. पहिल्यांदा कॉलेजमध्ये रॅगिंगला सुरुवात होते आणि त्या रॅगिंगची परिणिती नंतर 354, 376 किंवा आत्महत्या या सगळ्या प्रकरणात ते चक्र फिरत जातं. त्याच्यामुळे जर कॉलेजमध्ये रॅगिंग होत असेल तर तो देखील महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा भाग आहे.
कॉलेजेसमध्ये रॅगिंग रोखण्यासाठी काय करता येईल, तो कायदा कसा आहे त्याची माहिती कॉलेजनी जर बोर्डवर लावली, क्लासेसनी जर बोर्डवर लावली तर त्याचाही बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. तर आता मी रिपीट करते. पहिलं मोबाईलचा आपला कंट्रोल रूमचा नंबर, दुसरं तुमचे अवेअरनेस ॲट ऑल लेवल, सोसायटीज, आणि फक्त महिलांचं करू नका, पुरुषांना देखील पोलाइटली सांगा. कारण एक लक्षात घ्या, हे सुरक्षिततेचं वातावरण तुम्ही निर्माण केलं, तुम्ही या खात्यातही सुरक्षित राहणार, समाजातही सुरक्षित राहणार. कोणा तिसऱ्यासाठी तर तुम्ही करत नाहीये, तुमच्या स्वतःसाठी आणि येणाऱ्या स्वतःच्या पिढीसाठी करताय. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग सुरक्षिततेचं पहिलं पाऊल येतं कन्व्हिक्शन, ज्याच्याबद्दल याच्या आधी पण आपण बोललोय. पण ती कन्व्हिक्शन झाल्यानंतर त्याची जी पब्लिसिटी आहे ती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ द्या. जेव्हा लोकांना हे कळेल की महिलांच्या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन होत आहे, तेव्हा ते गुन्हा करण्यापासून घाबरतील, गुन्हा करताना 10दा विचार करतील, आणि मग थोडं गुन्ह्यांचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल. आता तुम्ही बघा, एक निर्भयाची केस झाली जी अत्यंत दुर्दैवी होती, अख्खा कायदा बदलला, कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमेंडमेंट झाल्या, पण त्याच्यासाठी त्या मुलीला बळी जावं लागलं. याच्यासारखी वाईट गोष्ट नाहीये की एक कायदा बदलण्यासाठी एका मुलीचा बळी जातोय. सो जेवढी तुम्ही सिक्युअर्ड वातावरण फील करू शकाल, त्याच्यासाठी काही स्कीम्स आणू शकाल, ते कार्ड दाखवून. आमच्याकडे एक स्वप्नाली लाटची केस झालेली. मी डीसीपी म्हणून चार्ज घेण्याच्या काही दिवस आधी रिक्षातून एका मुलीनी उडी टाकली आणि ती कोमामध्ये गेली. सुदैवाने ती वाचली, ती होती इंजिनियर. पण त्याच्यामुळे असं झालं की ठाण्यामध्ये रिक्षाने प्रवास करणं म्हणजे महिलांना असं वाटायला लागलं की आता काय खरं नाही. सो म्हणाल तर ही महिला सिक्युरिटी आहे, म्हणाल तर मला रिक्षा प्रवास सुरक्षित करण्यासाठी योजना होती. दिस इज कॉल्ड ट्रॅफिक स्मार्ट आयडी योजना. आता डीजी सरांनी ती सगळ्या जिल्ह्यांसाठी पण केली आहे. याच्यात हा जो आहे हा सिक्युअर्ड आयडी कोड आहे. तिथे आमच्याकडे बऱ्याच लोक स्मार्टफोनचा ऍप्लिकेशनचा वापर करतात. हे सेफ जर्नी म्हणून ऍप्लिकेशन आहे. जर ह्याच्यावर क्लिक केलं तर रिक्षा चालकाची संपूर्ण माहिती त्या मोबाईलमध्ये जाते, जी अर्धा तास राहते, नंतर डिलीट करता येते. जर तेही नसेल तरी इकडे थोडी म्हणजे जे 12 पॉईंट आहेत त्यातले 4 पॉईंटची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हेल्पलाईन नंबर, इन्क्लुडिंग विमेन हेल्पलाईन नंबर, ट्रॅफिक हेल्पलाईन नंबर. त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला तर आम्ही आवाहन केलं की तुम्ही फोन करा, वी विल ट्राय अवर लेवल बेस्ट की तिथे पोहोचू. हे काढताना परत एवढा विचार केला गेला, 1 महिना लागला, पण ह्याच्यात पण अगेन सायकॅट्रिस्टचा खूप जास्त उपयोग झाला. बघा ते स्क्रॅच फ्री आहे, कारण जेव्हा रिक्षामध्ये मागे लावणार, कारण तुम्ही जिथे बसता त्याच्या समोर हे लागतं, लहान मुलं स्क्रॅच करू शकतात, मोठी माणसं तोडायचा प्रयत्न करू शकतात, त्याच्यामुळे हे पूर्ण स्क्रॅच फ्री आहे. सेकंडली ह्याचा विचार हा केला गेला की बायकांच्या हातात खूप साऱ्या बॅगा असतात, त्याच्यामुळे जनरली आमच्याकडे रिक्षाचा नंबर कसं लिहायचंय, असं लिहून ठेवायचं आणि मग तो पुसला जायचा. पण फोननी हे तुम्ही क्लिक करू शकता. नुसती एवढी जरी माहिती काढली गेली तरी तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि आय कॅन प्राऊडली से ठाण्यात आता हे 34,000 रिक्षामध्ये लावलं. त्याचा दुसरा फायदा असा आहे, तुम्ही सगळे पोलीस ऑफिसर आहात. एक क्रिमिनलची मेंटॅलिटी असते, माझी सगळी माहिती जर पोलिसांकडे आहे तर मी काय करणार, वेगळं काहीतरी. मी क्राईम करण्याच्या आधी 10 वेळा विचार करेल ना. ह्याच्यामध्ये त्याच्या गावचा पत्ता, त्याचे गावचं हे जामिनापासून सगळं आहे. जर माझी सगळी माहिती पोलिसांकडे आहे तर मी कुठलाही क्राईम करण्याच्या आधी 10 वेळेला विचार करेल. सो त्याच्यामुळे रिक्षावाल्यांना पण माहिती आहे की आपली सगळी माहिती आता ट्रॅफिक पोलिसांकडे आहे. याचा मला 10 केसेस ना, 10 पेक्षा जास्त केसेसमध्ये आता 8 वर्ष झालं. लॅपटॉप आम्ही परत केले, दागिने परत केले, अजून काय काय प्रेशियस वस्तू होते ते परत केल्या, तुमची काय सर्टिफिकेट परत केली. दर महिन्याला आमच्या 2 ते 3 केसेस पॉझिटिव्ह आहेत जस्ट बाय क्लिकिंग दिस इन्फॉर्मेशन. तुम्हाला काय वाटतं, सुरक्षितता निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे? आता तर महिला पोलीस आल्या, महिला पेट्रोलिंगच्या गाड्या आल्या, जिथे जिथे कॉल येतात तिथे तिथे आपण जातो. अजून काय केलं पाहिजे? आणि एवढं करून देखील अजून जर 50% वाढत असेल तर अजून काय केलं पाहिजे? सुरक्षेविषयीच्या स्कीम राबवताना पुरुषांना पण इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे.
असेही खात्यातले आपले सहकारी असतात, जबरदस्ती त्याला करावंच लागतं. शाळा कॉलेजेसमध्ये जेव्हा आपण प्रबोधन करतो तेव्हा फक्त मुलींनाच करण्याऐवजी त्यात मुलं आणि पुरुष पण इन्व्हॉल्व केले पाहिजे. दिस इज व्हेरी गुड पॉइंट. पुरुषांची सर्व स्तरातून इन्व्हॉल्वमेंट आवश्यक फक्त आहे. लेडीजला प्रबोधन करू नये की तुझ्यावर अत्याचार होईल तर तू असा प्रतिकार कर म्हणून, पण जो करणारा वर्ग आहे त्याचा प्रबोधन करून त्याच्यात मानसिकता बदल अजून तुम्ही एक करू शकता, महाराष्ट्राच्या महिला बाल विकास तर्फे स्वयंसिद्धा कोर्स आताही सांगत होते ना, स्वयंसिद्धा केला तो तुम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये राबवू शकता. ऑफकोर्स त्या कोर्समुळे तुम्हाला थोडंसं बेसिक ट्रेनिंग कराटेचं मिळेल, परंतु तेही करण्यासाठी परत सिक्युरिटी हवी ना. आज तुमच्याकडे वेपन जरी असेल तरी ते तुम्हाला त्या क्षणाला यूज करण्यासाठी जे वातावरण हवं किंवा जे करेज हवं, वातावरणापेक्षा आतून येणारा करेज. आता तुम्ही सगळे पोलीस खात्यात आहात, याला कारण काय आहे? तुमच्यात ते धाडस होतं, तुमच्यात ते करेज होतं, म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला. तुम्ही आणि तुमच्या इतर मैत्रिणी यांच्यामध्ये फरक काय आहे? तुम्ही धाडसी होतात म्हणून आलात, त्यांना तेवढं धाडस नव्हतं म्हणून त्या नाही आल्या. सो तो धाडसीपणा प्रत्येकीमध्ये यायला पाहिजे, ती सिक्युरिटी प्रत्येक यांच्यात जायला पाहिजे. तुम्ही काय बाप्पा मगाशी तर खूप छान बोलला. तुम्हाला वाटतंय का महिला 100% सिक्युअर आहे? आमच्याकडे आम्ही काय केलं, जे कॉलेजेस आहेत कराडमध्ये बऱ्यापैकी कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये एक लेडी कॉन्स्टेबल्स जे आहेत तर त्या तिथे डेब्यूट केलेल्या आहेत, त्यांना ते दत्तक दिलेले आहे कॉलेज. त्या मुलींचे त्यांचे जे मोबाईल नंबर्स आहेत या SP पासूनचे जे सगळे कंट्रोल रूमचे सगळे नंबर्स जे आहेत प्रत्येक कॉलेजमधल्या प्रत्येक फ्लोअरवरती त्या नोटीस बोर्डवरती डिस्प्ले केलेले आहेत. बऱ्यापैकी रिस्पॉन्स असतो आणि आपल्याही गेल्यानंतर आपलेही नंबर आपण त्यांच्याबरोबर शेअर करत असतो. कॉन्स्टेबलवर नका ठेवू. कसं आहे माहिती, कॉन्स्टेबलची मेंटॅलिटी आणि ऑफिसरची मेंटॅलिटी त्याच्यामध्येच तर स्तर आहे. ठीक आहे, ते कॉन्स्टेबलला दत्तक दिले, पण अजूनमधून तुम्ही पण चेक करत चला की त्यांनी खरोखर तेवढं केलंय का. आणि एका कॉन्स्टेबलला अख्खं कॉलेज नाही जुमानणार. ड्रॉप बॉक्स पण ठेवलेले आहेत आपण इकडे. इव्हन माझं अजून एक सजेशन राहील, तुम्हाला जर गाडी मिळत असेल तर एक चक्कर जाता आता असंच 10 मिनिटासाठी कॉलेजमध्ये टाकायची. तिथून नुसत्या गाडीच्या जाण्याने पण खूप फरक पडतो. आठवड्यातून 2 वेळा जरी तुम्ही अशा ठिकाणी गेलात तरी पोलीस येतात आणि महिला पोलीस आहेत, फार फरक पडतो. आम्ही नाईट राऊंडला वगैरे तसं करतो मॅडम. जेव्हा आम्हाला नाईट राऊंडला लावला जातो ना, तर नाईट राऊंडला निघायच्या अगोदर जो आपला स्पेसिफिक एरिया आहे त्या एरियात जायच्या अगोदर आपण जिथं जिथं कुठं माणसं असं थोडंसं सिगारेट वगैरे पीत बसतात, जमतात किंवा काही मोबाईल खेळत बसतात, अशा ह्याच्यात राऊंड मारतो आम्ही. अत्यंत उत्तम करता, पण मी त्याच्यात सजेस्ट करेल की बऱ्याचदा इव्ह टीझिंग हे सकाळी होतं. नाईट राऊंडला एखादी दुसरी महिला पडली तर पडली. ग्रामीण भागात 8 नंतर बाहेर पडत नसेल, मला नाही वाटत. शहरात पडतात पण ग्रामीण भागात 8ला चिडीत चूप असेल. त्याच्यामुळे इव्ह टीझिंग जर रोखायचं असेल तर सकाळचं पेट्रोलिंग आणि नेमकं त्याच वेळेला आपण ठाणे कामकाजा व्यस्त असतो. केसेस घेणं, हे घेणं, डिटेक्शन घेणं, त्या सगळ्यांमध्ये चालू असतं. येस मॅडम, आम्ही ना पांढरपुरा ज्या आहे स्कूलच्या समोर किंवा जवळपासच्या एरियामध्ये जिथे मुलं येतात जातात, ज्या कॉर्नरला आहेत त्या सगळ्यांना नोटीस दिलेली आहे. आणि त्या नोटीसवर तरी आम्ही मेन्शन केलं की समजा शाळा सुटण्यापूर्वी आणि इंटरव्हलमध्ये आणि शाळा भरण्यापूर्वी जर इथे मुलांचं हे जर असेल तर मग तुम्हाला जबाबदार धरून आम्ही पुढील कारवाई करू. त्याच्यामुळे मुलं थांबणार नाही तिथे. दॅट्स अ गुड आयडिया. पण ते पानटपरीवाल्यांना पण सांगा, त्यांना माहिती असतं छेडछाड होते की नाही. त्याला फक्त एवढंच सांगायचं, तू फोन करून मला कळव. आणि असं 2-3 वेळा तुम्ही गाडी जरी पाठवलीत ना तरी खूप फरक पडेल. काय ठाणेनगरमध्ये खूप कॉलेजेस आहेत, अख्खा कॉलेजचा एरिया काय केलं तुम्ही? पेट्रोलिंग कंटिन्युअसली चालू असते मॅडम. आणि मधून अजून चक्कर पण आम्ही मारतो कॉलेजेसमध्ये. किती प्रिन्सिपलचा नंबर घेतलाय? आहे पोलीस स्टेशनमध्ये पण सगळ्यांचे आहे. पोलीस स्टेशनचा नाही, प्रिन्सिपलचा नंबर किती? आम्ही ग्रुप पण व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे. आमच्याकडं काही महत्वाच्या ठिकाणी बस स्टँड, रेल्वे स्टेशन, गर्दीच्या ठिकाणी किंवा जिथं अशी छेडछाड होऊ शकते, पब्लिक जास्त असते अशा ठिकाणी तक्रार पेट्या बसवलेल्या आहेत म्हणून. पण सुदैवाने मला खरं सांगा, त्या तक्रार पेठेत किती तक्रार ते उलट एक्सपोज झाल्याचं त्यामुळे ते कोणी मॅडम, म्हणून मी म्हणते ना, उपाय असे सी यू ऑल आर फील्ड ऑफिसर. थिअरी एक असते, प्रॅक्टिकल तुम्ही झेलत असता. बरं, गुन्हा झाला की तुमच्याकडे पण तीच प्रथा असेल, महिलांचा गुन्हा असेल तर टाका कोणावर? तुम्हाला वाटतं ना थोडं कमी काम पडावं, महिला सुरक्षित झालं तर तुम्हालाही कमी काम पडेल. बऱ्याच वेळेला मॅडम आम्ही ते टप्प्यावरची जी मुलं आहेत ना
म्हणजे अशी विजिट करतात त्या स्पॉटवरची मुलं गाडीत बसवतो आणि त्यांचे एक दीड तास त्यांचं म्हणजे मेंटली एवढा हॅश करतो की म्हणजे दोन्ही काउन्सिलिंग प्लस हॅरॅशमेंट की तुमचं आता ह्याच्यात नाव फक्त नेक्स्ट टाइम करताना त्यांचे मोबाईल काढून घ्या. मोबाईल वगैरे सगळं काढून फक्त असं करतो मॅडम. दॅट इज ऑल्सो गुड. त्यांना आणि त्यामुळे नाव वगैरे लिहून घेतो, त्यामुळे फरक पडतो. फरक पडतो. वडिलांचा फोन नंबर लिहून घ्यायचा, फक्त मोबाईल फक्त फक्त दर 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी ते रिकॉल करायचं कारण नवीन हे तयार होत असते. हां तुम्ही काय करता? थर्ड नाही बाकीच्यांना पण बोलू द्या ना, फक्त 1 आणि 2 आणि 3. पेट्रोलिंग वगैरे चालू होतं. नाशिक सिटीला आहे आमच्या पोलीस स्टेशनच्या समोरच पेट्रोलिंग कॉलेज आहे. पेट्रोलिंग वगैरे चालू फक्त असतं. कॉलेजमध्ये नाही रे, म्हणलं सगळीकडेच आपण हे करतो. रेल्वे स्टेशन आहे, बस स्टेशन आहे, फक्त पेट्रोलिंग. कोण आहे? एवढे साहेब आहेत का मॅडम आहेत? 15 फॉक्सचे कोणी हँडल केले पण सगळे टेक्निकल. फॉक्सच आहे. किती मुले काय वय होतं? सगळ्या 13 ते 15 वयोगट आहेत. फॉक्सो मध्ये कसं काय टेक्निकल मला नाही कळलं. फॉक्सो मध्ये कसं काय आय कॅन अंडरस्टँड 376 टेक्निकल मी समजू शकतो. 354 354 प्लस फॉक्स. कसा टेक्निकल एक्सप्लेन मी. डीसीटी कोण आहे? दिवडे आहेत. दिवडे आहेत. डीसीटी कोण आहे? हो झोनटू आहे. दिवडे सांगा. फॉक्सो कसा टेक्निकल एक्सप्लेन मी. 354 376 तरी मी समजते. 354 दाखल होतो. तो खोट्या कंप्लेंट होता. आधी अफेअर असतं पण नंतर मग घरच्यांना कळतं. त्याच्यामुळे पण ते 376 मी समजू शकतो. 354च्या कंप्लेंट अफेअरच्या काय म्हणजे काय एखादी कंप्लेंट सांगा मला. मला खरंच समजत नाही. 376 आय कॅन अंडरस्टँड टेक्निकल. 354 कसा टेक्निकल? 354 मध्ये ते फॉक्सो तर होऊच शकत नाही पण 354 नाही कसा? मॅडम 354 मध्ये कधी कधी काय होतं मुलं ते शाळेत जाताना आई वडील मुलींकडे मोबाईल देतात. त्यांची ओळख होते मग SMS वगैरे सुरू होतात. नंतर आई वडिलांना समजतं मग ते 354 ची कंप्लेंट देतात. ते SMS फक्त एखादा असा असेल SMS पण अदरवाइज 354 मध्ये छेडछाड असते. छेडछाड पब्लिक प्लेस मध्ये होते. असं तर होणार नाही की छेडछाड तुमची टेक्निकल आहे. नाही छेडछाड ते नसतात जनरली जे टेक्निकल असतात ते याच टाईपचे काय SMS आई-वडिलांच्या SMS किंवा आई वडिलांच्या लक्षात येत नाही नाही. पण आता तो SMS अश्लील असेल तर ठीक नाही. SMS अश्लील असेल तर तो 354 लागेल. त्याला तुम्ही टेक्निकल नाही म्हणू शकत. आय लव्ह यू म्हणून ते जे पाठवतात तोही 354 किंवा पोक्सो मध्ये येतोच ना मॅडम. अशा टाईपचे जे आहेत घरचे आई वडील बघतात भाऊ बघतात आणि मग त्यावेळेस ते तिला फोर्स करतात किंवा मग ती घाबरून तशी देते. म्हणजे फक्त त्या वाक्यावर पण होतो ना. फायनल केस असतील यार आता. नाही आहे अश्लील SMS असेल तर आय कॅन अंडरस्टँड. नाही अश्लील नाही फक्त हेच की मग माझं तुझ्यावर प्रेम तेच म्हणते आहे. की एक तरी केस मला टेक्निकल एक्सप्लेन करावी तर तुम्ही एखादी केली आहे. लेट हर एक्सप्लेन. सुरुवातीला कसं असतं मॅडम, अफेअर असते दोघांचा आणि काही कारणांमध्ये त्यांच्यामध्ये ब्रेकअप येतोय पण मुलांना सवय झालेली असते मुलींची आणि ते पिच्छा सोडायला तयार नसतात. अशा वेळेस काय होतं तो तिला पाठलाग करेल कधी तिला फोर्स करून तिचा हात पण वगैरे पकडेल. आता हा टेक्निकल नाही हो. आता हा टेक्निकल नाही. एकदा लक्षात घ्या ती जेव्हा एखाद्या मुलाला टाळते तिला संपूर्ण अधिकार आहे. एखादा पुरुष तिच्या आयुष्यात राहील की नाही हे ठरवण्याचा 100% कायद्याने अधिकार तिला दिलाय. जेव्हा ती त्याला बाजूला काढते आणि जर तो तिला कंटिन्युअसली त्रास देत असेल तर तो मेंटल हॅरेसमेंट आहे. 300 एव्हरीथिंग आहे. म्हणजे जी कृत्य करेल स्टॉकिंग येतं त्याचं मला वाटतं 354D लागतंय त्याला. सगळं येतं. ह्याला तुम्ही टेक्निकल कसं म्हणणार? हा टेक्निकल होणारच नाही 100%. आणि ह्याची पुढची स्टेप काय असं सांगू? ऍसिड अटॅक. त्याच्यामुळे डोंट ट्रीट दिस कंप्लेंट्स ॲज अ टेक्निकल कंप्लेंट्स. हे असे इकडे सुटले की पुढे जाऊन ऍसिड अटॅक करणार. माझ्याकडे 354 असं होतं मॅडम एक लेडीजला जोपर्यंत आवश्यकता होती मुलगा तो इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर होता. तिला जो तिचा शिक्षणाचा खर्च इव्हन तिला सर्व्हिस लागतपर्यंत जे काही डोनेशन दिला तिने पूर्ण याच्याकडनं घेतलं आणि जेव्हा ती पाटबंधारे विभागामध्ये ॲज अ क्लार्क लागली तिला जेव्हा स्वतः सेफ झाली तिने याला सोडून दिलं. पण याने पूर्ण स्वप्न बघितले होते तिच्यासोबत आपले आयुष्य भरायचे आणि मग तो थोडासा डिस्टर्ब झाला मांडणी आणि मग तो ती जिथे जिथे जाईल तिथे पिछा करणं सगळं करणं आणि त्यानंतर पण याच्यामध्ये तुम्ही आधी काउन्सिलिंग करून त्याला स्टॉप केलं असतं तर जास्त चांगलं. हे सगळं मॅडम आपल्याला जेव्हा आपण तपास करतोय ना त्यावेळेस समोर येतात या बाबी. गुन्हा वगैरे सगळं दाखल झाल्यानंतर
पण ह्याला पण मी टेक्निकल नाही म्हणणार. मी शुड अंडरस्टँड. परत इथे काय येतं माहितीये, तुमचं फॅमिली लेवलवरचं काउन्सिलिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपण जेव्हा पेट्रोलिंग करतो निर्भया पथक पेट्रोलिंग, आमच्याकडे आम्ही काय करतो, जी शाळा कॉलेजेसच्या बाहेर गर्दी करून मुलं उभे राहतात, त्यांचे पूर्ण दप्तर चेक करतो मॅडम, त्यांचे आय कार्ड पासून. आणि सपोज कॉलेजचा स्टुडंट आहे म्हणून विनाकारण गर्दी करून उभा आहे म्हणून त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन किंवा त्यांचे नाव नोंदवत लिहून घेत असतो. ह्याच्यात पण ना जर काही करत नसेल तर उगाच हार्शली करू नका रे. यू शुड हॅव दॅट बॅलन्स. मी म्हटलं ना तुम्हाला ना एवढ्या वर्षानंतर आता तुम्हाला ती नजर येते, तुम्हाला ते समजतं. 1-2 वर्षानंतर ते समजतं की कोण खरा आहे. उगाच जे खरे नाही आहेत, जेन्युइन आहेत, खोटे त्यांच्यावर अननेसेसरी ते फक्त पोलिसिंग करायचं आणि तुम्हाला ते काय ते तक्ता पूर्ण करायचं म्हणून नका हे करू. कारण दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, ह्या वयातल्या खोट्या केसेस त्या मुलाच्या आयुष्यभर मनावर स्कार बनून राहतात आणि त्या मुलाचं फ्युचर बरबाद होतं. तसंही करू नका. हॅव बॅलन्स्ड ॲटिट्यूड, तो सर्वात महत्वाचा आहे. याच्यात काय होतं, आपण गुन्हेगार सुटतोय आणि कुठल्या तरी फक्त ते पाहिजे म्हणून ते खानापुरती करायचं, तसंही होतं का? करा तुम्ही जिथे रोड साईड रोमियो तिथे जरूर हे करा, पण जिथे खरोखर जेन्युइन आहे, उगाच आपलं हे व्हाय नॉट आपण कॉलेजच्या मुलींना जास्तीत जास्त पोलीस मैत्रिणी म्हणून ऍड करून घ्यायचं. आणि त्या एवढ्या पोलीस मैत्रिणी, कारण कसं आहे, परत मिडल एज महिलांना एक गॅप असतो, त्या तेवढ्या फिरतातच असं नाही, तेवढ्या ऍक्टिव्ह असतीलच असं नाही. पण कॉलेजच्या मुलींना बऱ्याच गोष्टी सतत बाहेर असल्यामुळे माहिती असते. तुम्ही प्रत्येक कॉलेज म्हणून 10 जरी काढले ना तर त्याचे 2 प्रकारे फायदे होते, की त्यांचं पोलिसांची इंटरॅक्शन वाढेल, त्यांची पहिली पोलिसांबद्दलची इमेज पॉझिटिव्ह होईल आणि त्यांना माहिती असेल की ह्या 10 पोलीस मैत्रिणी आहेत, आपल्याकडे कदाचित ते येणार नाही पण त्यांच्याकडे जातील. सो हा पण एक तुम्ही उपाय करून बघायला हरकत नाही की तुमच्याकडे जेवढे कॉलेजेस आहेत, उलट तुमचे एसपी तुम्हाला हे करतील, पोलीस मित्र वाढवायचे आहेत ना, मग प्रत्येक कॉलेज तर खूप त्रास होतो मॅडम. कारण महिला ज्या आहेत किंवा मुली आहेत तर त्या बिलकुलच पोलिसांच्या संपर्कात यायला नको म्हणतात आणि सिटीमध्ये येतात. सिटीमध्ये एक मी दोघींची सहमत आहे, ग्रामीण असो किंवा शहरी असो, ज्या महिला पोलिसांशी संपर्कात येतात आयदर त्या अशा असतात की त्या कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीशी संबंधित असतात किंवा अशा असतात की त्या काय म्हणतात दारू विक्रेत्या किंवा यु नो असे 2-3 टाइप्स आहेत. पण जी पांढरपेशी महिला म्हणतो ना आपण, की जी आपण बघतो की जिचं लाईफ फार सिक्युअर्ड आणि तीच पहिला इन्सिक्युअर फील करते. तुम्हाला पॉलिटिशियन कधी इन्सिक्युअर वाटणार नाही आणि तुम्हाला ते दारूवाला अँटीस त्यांचं ते रोजीरोटीच ते दारू वाहण्यावर आहे, त्यांना पण इन्सिक्युरिटी तेवढी फील नसते. पण हा मधला जो कोर आहे जो खरोखर ह्याबद्दल सफर होतोय, सो त्याच्यावर मला वाटतं जास्तीत जास्त विचार होणं शक्य आहे आणि तो तुम्हीच केला पाहिजे. ऑफकोर्स ते आपले सहकारी असल्याने त्यांनी पण सेन्सिबल असणं आवश्यक आहे. पण आता लक्षात घ्या 33% आपण प्रत्येक स्तरावर येतो. इट्स अ मेजर फोर्स. पण दुर्दैव काय माहितीये की आपण कोणी युनायटेड नाही. मेजर कोर आहे तुमचे. WPC बघा 33% आहेत सगळीकडे, प्रत्येक ठिकाणी तुम्ही ते आहात. हे जेव्हा तुम्ही हा एक संवेदनशीलता स्वतःची फील करून घ्या की ती माझी, पण तिथे न होता कसं होतं, ऑफिसर मध्ये क्रॉसिंग, महिला ऑफिसर मध्ये जास्त क्रॉसिंग, एक महिला ऑफिसर गेली की दुसरी महिला ऑफिसर, ते तसं मी तर म्हणते फ्रॉम कॉन्स्टेबल टू SP सगळ्यांनी एक फील केलं पाहिजे की आम्ही महिला आहोत आणि महिला म्हणून आमचे काही सिक्युरिटीचे प्रश्न आहेत आणि आम्ही एकत्र आहोत. हे जेव्हा तुम्ही एक संघ म्हणून फील कराल तेव्हा तुम्ही सिक्युरिटीच्या ज्या उपाययोजना कराल सायमल्टेनियसली समाजामधल्या महिला सिक्युअर होईल. कारण तुम्ही त्यांच्या रक्षणासाठी इथे आला. शेवटी शासनाने हे 33% धोरण का अवलंबलं, कायदे त्याच्या मागे विचार होता ना. तुम्ही जेव्हा याचा पार्ट अँड पार्सल व्हाल तेव्हा महिलांना सिक्युअर वाटेल आणि तुम्ही हे तर सगळं मान्य करालच की तुम्हाला समाजात पोलीस म्हणून वारेमाप रिस्पेक्ट आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये तुम्ही पोलीस आहात म्हणजे त्यांना असं वाटतं की हक्काच्या सगळ्या अडचणी तुमच्याकडे येऊन पाडा वाचायचा आणि तुमच्याकडून सोल्युशन मागायचे, काही नसलं तरी. आणि ऍट अ टाइम पोलीस सायकोलॉजिस्ट आहे, पोलीस तुमचं झाड पडलं तरी पोलीस आहे, तुमचं पाणी नाही आलं तरी पोलीस आहे, तुम्हाला टँकर पडला तरी पोलीस आहे, तुमचं घर पडलं तरी पोलीस आहे, जी पोलिसांची कामं नाही त्याच्यासाठी पोलीस आहे. एवढं मल्टिपल जॉब कुठे करायला मिळतं.